संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडवर गंभीर आरोप होत असून पवन चक्की प्रकरणात 2 कोटींच्या खंडणी मागितल्याच्या प्रकरणात कराड मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी दबाव असतानाच तो सीआयडीला शरण आलाय। त्यानंतर त्याची तब्येत काहीशी खालावल्याचं दिसून आलंय। बीडमधील संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोप असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला वाल्मिक कराड काल पुण्यात सीआयडी समोर शरण आला। त्यानंतर वाल्मिक कराडची काल रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली। त्यांनी रात्री जेवण केलं नसून फक्त अर्धी पोळी खाल्ली असल्याची माहिती आहे। शिवाय वाल्मिक कराड यांनी सकाळी नाश्ता केला नाही। दरम्यान कराडला शुगर आहे, त्याचबरोबर त्याला रात्री श्वास घ्यायलाही त्रास झाल्यामुळे त्याला तात्पुरता ऑक्सिजन लावला गेला। सध्या वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी सुरू आहे। काल रात्री सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर त्याला कोठडी मिळाल्यानंतर बीड मधील जेलमध्ये ठेवण्यात आले। वाल्मिक कराडला रात्री श्वास घ्यायचा त्रास होत असल्याचा त्याने पोलिसांनी सांगितलं। त्यानंतर त्याला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे। काल रात्री उशिरा डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी देखील केल्याची माहिती समोर आली आहे। आता गेल्या 2 तासांपासून सीआयडी चौकशी करते। कस्टडीतील पहिल्याच दिवशी वाल्मिक कराडला श्वास घ्यायचा त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती। डॉक्टरांचे एका पथकाने त्याची तपासणी देखील केली आहे याची माहिती समोर आली आहे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।